5 जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत गंगावरे सावरगाव येथील चैतन्य फार्म यांच्यातर्फे वृक्षारोपण व आंबा रोपांचं वाटप समस्त परिसरातील रहिवाशांना करण्यात आलंय। गंगावरे येथील चैतन्य फार्मचे संचालक दीपक भोसले यांनी गंगावरे येथील काठावर बऱ्याच वर्षापासून गेल्या 25 वर्षापासून वृक्षांची लागवड केली आहे आणि या वृक्षांना जाळीचं सुरक्षा कवच लावून वेळोवेळी पाणी देऊन त्यांची जोपासना केली आहे। वृक्ष उंच वाढवलेत, त्यामुळे गंगापूर धरणाकडील हा संपूर्ण परिसर या वृक्षांमुळे अतिशय सुंदर आणि हरित झालाय। त्यामुळे या परिसराला सदैव पर्यटकांची भरपूर पसंती असते। हे सर्व घडलं ते एकमेव वृक्ष लागवड केली आणि ती वृक्ष जगवली आणि वाढवली यामुळेच। हे सर्व दीपक भोसले यांना झाडे लावण्याची आवड असल्यामुळे त्यांनी ते कृतीतून करून दाखवलं। त्यामुळेच धरणाकडील हा परिसर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय। लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे या परिसरात प्लास्टिकची बाटली आणि कचरा भरपूर प्रमाणात फेकला जातो। त्याची विल्हेवाट चैतन्य फार्म यांच्याकडून माणसं लावून त्या परिसराची वेळोवेळी साफसफाई करून केली जाते। धरण असल्यामुळे पाणी दूषित न होता पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचाच भाग म्हणून 5 जून पर्यावरण दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत गंगावरे सावरगावचे सन्माननीय सरपंच लक्ष्मणजी बेंडकुळे आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कानडे सर यांच्या हस्ते कडुनिंब वृक्षाचं रोपण करण्यात आलं। तसंच परिसरातील रहिवाशांना आंबा वृक्षाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अशोक सावंत सर, दीपक काळे साहेब, हेमंत गोसावी सर, वृक्षप्रेमी नाना महाजन सर, शुभम मेहता आणि असंख्य मान्यवर उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।